बिनविरोध निवडीमध्ये दडपशाही आणि पैशाचा वापर केला जातोय। तुळजापूर नगरपालिकेवर ज्यांची सत्ता त्यांच्याकडून पैशांचा पहार करण्यात आला, खासदार ओमराजे निंबाळकरांनी आरोप केलेला आहे। तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। खासदार ओमराजे माझ्यासोबत आहेत। दादा, आता तुळजापूरचे काही नगरसेवक एक नगरसेवक बिनविरोध आलाय, काय वाटतं तुम्हाला ह्याबद्दल? आता सगळ्यात महत्वाचं, तुळजापूर शहरातल्या नागरिकांना 100% माहिती आहे की 2 नंबरचे व्यवसाय करून कोण त्या ठिकाणी अर्थार्जन करतंय, पैसे कमवतंय। ड्रग्ज सारखा विष कोणी तिथं आणलं, कोण त्याचं सेवन करतंय, कोण त्याची विक्री करतंय आणि त्याच्या माध्यमातून पैसा कोण कमवतंय। जी नगरपालिकेवर सत्ता होती त्या नगरपालिकेला कशा पद्धतीनं लुबाडलं गेलं, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं आलेल्या पैशाचा अपहार केला गेला, कशा पद्धतीनं पैसे कमवले गेले आणि 2 नंबरचे जेवढे व्यवसाय आहेत तेवढ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी तर ऐकलं त्या नगराध्यक्ष पदाच्या जे उमेदवार आहेत 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर त्याच्यावर दबाव टाकायचा, गुंडगिर्दी करायची आणि त्याचा एक फॉर्म विड्रॉल केला म्हणून शाबासकी मिळवायची। मला वाटतं सामान्य जनता हे सगळं बघते आणि जनतेला माझं एवढंच नम्र आव्हान आहे की अशा वृत्तीच्या आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना आपण आपले नगराध्यक्ष म्हणून आपलं अमूल्य मत टाकणार आहेत का? निश्चितपणे तुम्हाला खात्रीनं सांगतो की लोक सुज्ञ आहेत। ह्या वृत्तीला लोकशाही मार्गानेच पायबंद घालायचं काम ही सर्वसामान्य जनता करत असते आणि ते करतील। हे होते ओमराजे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।